दरम्यान महाडमध्ये कोस्ट गार्ड आणि एनडीआरएफच्या टीम सोबतच नेव्हीचे देखील शोधकार्य सुरू आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी मृत्युंजय सिंगने। महाडमध्ये झालेल्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण भारतीय नेव्हीचे हा स्पीड बोट पाहू शकतो। या दलमध्ये 25 लोक आहे। हे 25 लोक आज सकाळपासून नवीन पद्धतीने सर्च ऑपरेशन करतायत। काल जिथे जिथे मार्किंग केली होती आज तिथे जाऊन शोध करतायत। त्यांचे जे स्पीड बोट आहे, स्पीड बोटमध्ये डायव्हर्स जे इक्विपमेंट आहे आणि बलून आहे मार्किंगसाठी। तर प्रयत्न आहे की काल जिथे जिथे मार्किंग केली होती आज जाऊन शोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। एकीकडे आपण पाहतोय की इंडियन नेव्हीचे जे टीम आहे, डायव्हर्सची टीम आहे, हे सावित्री नदीमध्ये शोध करतायत। तर दुसरीकडे सकाळपासून एनडीआरएफची टीम ही आहे तेही शोध करतायत। आपण सावित्री नदीच्या बाजूला पाहू शकतो की एनडीआरएफची टीम आपल्या जे बोटीवरनं हा शोधकार्य करताय। हा आपण दृश्य पाहतोय ते खूप घटनास्थळापासून 5 किलोमीटर दूर आहे। तर दुसरा आपण दृश्य माझ्या डाव्या बाजूला आपण पाहू शकतो, तिथेही इंडियन नेव्ही आणि एनडीआरएफची जी टीम आहे ते आपण बघू शकतो। तिथेही सर्च ऑपरेशन सुरू आहे। 2 बसेस आणि काही गाड्या जे पाण्यात वाहून गेली होती ते सध्या कुठे आहेत त्याच्यासाठी प्रयत्न आहे। शोधसाठी हा प्रयत्न आपण सकाळपासून सुरू आहे। पाण्यात इंडियन नेव्हीचे जे डायव्हर्स आहे ते आपल्या टीम सोबत शोध करतायत। तर इंडियन कोस्ट गार्ड आणि इंडियन नेव्हीचे जे हेलिकॉप्टर्स आहेत ते वरून शोध करतायत। काल कोणत्याही प्रकारचा यश मिळालं नाही, पण आज यश मिळावा याच्यासाठी भारतीय नेव्ही, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्ड यांचा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई।